नवी मुंबई येथे इंडियन आयकॉनिक सन्मान महासोहळा संपन्न. अमरदीप बाल विकास फाउंडेशन आणि महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने इंडियन आयकॉन सन्मान महासोहळा साहित्य मंदिर वाशी नवी मुंबई येथे मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न झाला. या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व अनमोल कार्य करणाऱ्या सेवाव्रतींना राष्ट्रीय ह्युमन वेलफेअर आयकॉनिक पुरस्कार व राज्यस्तरीय अमरदीप कर्तृत्व गौरव पुरस्कार दिग्गज अतिथींच्या हस्ते प्रदान करून त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. सदरहू महासोहळ्याची संकल्पना ND खान यांची होती, तर संयोजिका सौ सलमा खान या होत्या. यावेळी पनामा राष्ट्राचे वाणिज्यदूत श्री जीजस कंपोस, सेवानिवृत्त विभागीय उपायुक्त नाशिक श्रीमती संगीता धायगुडे, कर्करोग शास्त्रज्ञ डॉक्टर अमजद खान पठाण, वकील व समाजसेवक ॲडव्होकेट रमेश खेमू राठोड, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी शिक्षणाधिकारी डॉक्टर जीवबा केळुसकर हे प्रमुख अतिथी म्हणून, तर सिने अभिनेता व हास्य कलाकार तथा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम श्री नितीन देसाई, सिने अभिनेत्री उर्मिला डांगे, उद्योजक अब्दुल कय्यूम, सिने अभिनेता तथा दिग्दर्शक प्रसाद भागवत आणि जागतिक विक्रमवीर गिर्यारोहक कुमारी अन्वी घाटगे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी व त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनमोल कामगिरीबद्दल या संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक ND खान यांनी केले, तर कार्यक्रमाचे निवेदन लेखिका व साहित्यिक सौ गीतांजली वाणी यांनी उत्तमरित्या केले. यावेळी प्रदर्शित होणाऱ्या कर्मवीर आबासाहेब या बायोपिकचे प्रमोशन अल्ताफ दादासाहेब शेख व त्यांच्या टीमने उत्कृष्टपणे केले. सर्व कलाकारांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी तारक मेहता का उल्टा चष्मा फेम हास्य कलाकार अभिनेता नितीन देसाई यांची हास्य मेजवानी, गजानन नरवाडे यांनी नाकाने वाजवलेली बासरी, गीतकार विलास देवळेकर लिखित व एकनाथ घायाळकर यांनी स्वरबद्ध केलेल्या स्वागत गीत आणि अभिनेत्री रंजिता पाटील व अभिनेत्री उर्मिला डांगे यांच्या कोळी गीताच्या नृत्याने उपस्थित अगदी मंत्रमुग्ध झाले. सदरहू महासोहळ्याचे अप्रतिम आयोजन व नियोजन केल्याबद्दल फिल्म सेन्सॉर बोर्डचे माजी सदस्य विलास खानोलकर व पायलट अमर खानोलकर यांनी महासोहळ्याचे संयोजक ND खान व सौ सलमा खान यांचा यथोचित सत्कार केला. या प्रसंगी कर्करोग शास्त्रज्ञ डॉक्टर अमजद खान पठाण लिखित व इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन प्रकाशित असदबाबांचा स्तमित करणारा जीवन प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख पाहुणे संगीता धायगुडे यांच्या शुभहस्ते झाले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहा चांदोरकर, डॉक्टर श्रेयश्री गोडांबे, डॉक्टर शैलेंद्र पवार, विजय भोसले, विलास देवळेकर, सय्यद मुश्ताक हाशमी, इसा शेख, दीपक कदम व प्रतिभा कीर्तीकर यांनी विशेष परिश्रम घेतले. इंडियन आयकॉन सन्मान महासोहळ्याच्या अध्यक्षराने शब्दश्री विलास देवळेकर यांच्या लेखणीतून उतरलेली काव्यरचनेचा फ्लॅक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते आणि त्यासोबतच बऱ्याच जणांनी फोटोही काढले आहेत. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन उत्तम झाल्याबद्दल उपस्थितांनी संस्थेचे कौतुक केले. महामुंबईसह मिलिंद खार पाटील, नवी मुंबई. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी राज्यस्तरीय अमरदीप कर्तृत्व गौरव पुरस्काराने आपण त्यांना सन्मानित करत आहोत. 6 वर्षापासून विविध क्षेत्रात ते कार्यरत आहेत. अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्थेकडून राबवण्यात आलेले आहेत. प्रामुख्याने त्यामध्ये रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची वाटप, वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन, कोल्हापूर तसेच पोलादपूर येथील पूरग्रस्तांसाठी थेट मदत त्यांनी केलेली आहे. सर, आपले पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन.